नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 चॅप्टर 2 दॅट इज पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स याचा हा फर्स्ट पार्ट. सो याच्या आधी ऑलरेडी आपण ग्रॅव्हिटेशन हा कंप्लीट चॅप्टर पाहिला आहे. आय होप की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर या सगळ्यांच्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली पाहायला मिळेल. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा जो आपला चॅप्टर आहे याचं नाव काय आहे? पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्स म्हणजे काय? तर तुम्ही मे बी पेरियोडिक टेबल पाहिला असेल. कसा बरं असतो पेरियोडिक टेबल? कधीतरी तुम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये गेला असाल आणि तुम्ही पाहिलं असेल की अशा पद्धतीचा एक पेरियोडिक टेबल असतो. आता पेरियोडिक टेबलमध्ये काय असतात? एलिमेंट्स असतात. एलिमेंट म्हणजे काय? आपण म्हणूया की त्या पेरियोडिक टेबलचा जो काय स्मॉलेस्ट पार्ट आहे तो आहे आपला एलिमेंट. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हे सगळे जे काही बॉक्सेस आहेत, हा प्रत्येक बॉक्स एक एलिमेंटला रिप्रेझेंट करतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे, लिथियम आहे, बेरियम आहे, कॉपर आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, हे सगळे एलिमेंट्स आहेत. आता हे एलिमेंट्स मग ते मेटल असू दे, नॉन मेटल असू दे, मेटलॉइड्स असू दे, या सगळ्यांना आपण क्लासिफाय करतो या आपल्या टेबलमध्ये. ठीक आहे. सो हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन आज आपण बघणार आहोत त्या चॅप्टरमध्ये. आणि पेरियोडिक क्लासिफिकेशन म्हणजे काय? तर एका प्रॉपर पॅटर्नमध्ये त्यांना आपण क्लासिफाय केले, प्रॉपर इंटरवलवरती आपण त्यांना प्लेस केलेलं आहे. विथ रेस्पेक्ट टू त्यांच्या प्रॉपर्टीज कशा आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा आहे, एक त्यांचा ट्रेंड कसा आहे, मेल्टिंग पॉईंट इन्क्रीज होण्याचा, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होण्याचा. मे बी तुम्हाला हे टर्म्स आता नाही समजत आहेत. डोंट वरी, चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला हे सगळे टर्म्स समजलेले असतील. ठीक आहे. सो तुम्हाला एक बेसिक आयडिया मिळाली असेल की हे जे एलिमेंट्स आहेत यांना कसं अरेंज करायचं, यांना कसं क्लासिफाय करायचं किंवा कसं क्लासिफाय केलेलं आहे याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. मे बी तुम्हाला असं वाटेल की आता त्यांना क्लासिफाय केलं आहे ना, त्यांना त्यांची जागा दिलेली आहे ती टेबलमध्ये, मग त्याचा अभ्यास आपण का करतोय? तर हे पहिल्या अटेम्प्टमध्ये नव्हतं झालं. म्हणजेच काय, लगेचच आपल्याला एलिमेंट्स मिळाले आणि त्यांना आपण प्लेस केलं आणि टेबल बनला असं नाही झालं. त्याच्या मागची पण हिस्ट्री आहे. काय हिस्ट्री आहे? तर सगळ्यात पहिल्यांदा काही सायंटिस्टने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना अरेंज करून पाहिलं. परत कळलं की ही मेथड सगळेच एलिमेंट्स फॉलो नाही करत आहेत. मग काही अजून पद्धती आल्या, ते पण फॉलो नव्हते करत. असं करत करत खूप साऱ्या मेथड्स इन्व्हेंट झाल्या, खूप साऱ्या डिस्कवरीज झाल्या आणि मग फायनली आपला पेरियोडिक टेबल जो आहे तो बनून तयार झाला. मग त्याच्या आधीची ही जी काही प्रोसेस आहे ती जर आपल्याला माहिती असेल तर आपण एक फाइंड आउट करू शकतो की म्हणजे कशा पद्धतीचे ट्रेंड्स फॉलो केले गेले होते, काय काय गोष्टी बघितल्या गेल्या होत्या एखादा पेरियोडिक टेबल बनवताना, किंवा काय प्रॉपर्टीज फॉलो केल्या होत्या, काय प्रॉपर्टीज चेकआउट केल्या होत्या, हे सगळं आपल्याला कळू शकतं जर आपण त्याची हिस्ट्री वाचली तर. सो त्यासाठी हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर. तुम्ही सगळ्यांनीच याच्या आधी टाइप्स ऑफ मॅटरचा अभ्यास केला आहे, स्टेट्स ऑफ मॅटरचा अभ्यास केलेला आहे की सॉलिड असतं, लिक्विड असतं, गॅशियस असतं. ठीक आहे. सो ते झाले आपले काय मॅटर झाले. सो व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट्स. एलिमेंट्स कोणत्या प्रकारचे असतात? एलिमेंट्स जर आपण घेतलं तर ते मेटल असू शकतं. लाईक आपण गोल्ड घेतलं तर गोल्ड एक प्रकारचं मेटल आहे, सिल्वर एक प्रकारचं मेटल आहे, सोडियम एक प्रकारचं मेटल आहे. त्यासोबतच जर आपण जर्मॅनियम वगैरे घेतलं तर ते एक प्रकारचं मेटलॉइड आहे. मेटलॉइड म्हणजे काय ते पण आपण याच चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. किंवा त्यासोबतच जर आपण काही गॅशियस एलिमेंट्स घेतले नोबेल गॅसमधले, लाईक अर्गॉन असेल, हेलियम असेल. ठीक आहे. सो हे सगळे नोबेल गॅसेस झाले. तर अशा पद्धतीने, किंवा फॉस्फरस आहे, नॉन मेटल झालं, तर अशा पद्धतीने हे सगळे एलिमेंट्स आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. ठीक आहे. व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर कॉल्ड. मॅटरच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणतो? ॲटम. येस, ॲटम म्हणतो. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ ॲटम अँड कंपाऊंड. सो एखाद्या एलिमेंटच्या मॉलिक्युल्समध्ये आणि कंपाऊंडच्या मॉलिक्युल्समध्ये काय फरक आहे? सो बेसिकली एलिमेंट्समधले जे मॉलिक्युल्स असतात, एलिमेंट्स कोणापासून बनले? सेम टाईपच्या ॲटम्सपासून. ठीक आहे. म्हणजे जेव्हा मी असं म्हणते की गोल्ड हा एक एलिमेंट आहे, याचा अर्थ गोल्डमध्ये म्हणजे गोल्ड हा एलिमेंट ज्या पार्टिकल्सपासून बनलाय किंवा ज्या ॲटम्सपासून बनलाय, तो प्रत्येक ॲटम हा सेम टाईपचा आहे, प्रत्येक ॲटम हा गोल्डचाच आहे. ठीक आहे. सो सेम टाईपच्या ॲटम्सचा ग्रुप त्याला आपण एलिमेंट म्हणू शकतो. पण तेच जर आपण कंपाऊंड म्हटलं तर कंपाऊंडमध्ये जे एलिमेंट्स यूज केलेले आहेत किंवा जे मॉलिक्युल्स यूज केलेले आहेत ते एकापेक्षा अधिक, किंवा आपण असं म्हणजे दोघांपेक्षा अधिक. लाईक सपोज की कसं आपण एक एक्झाम्पल घेऊया की आपल्याकडे एखादं कंपाऊंड आहे, वॉटरचं कंपाऊंड आहे. तर वॉटरमध्ये मी हायड्रोजन घेतलं आणि ऑक्सिजन घेतलं, म्हणजे याच्यामध्ये माझ्याकडे हायड्रोजनचे ॲटम्स पण आहेत आणि ऑक्सिजनचे ॲटम्स पण आहेत. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे एकाच टाईपचे ॲटम्स आहेत का? नाही. तर कंपाऊंडमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक टाईपचे ॲटम्स असू शकतात,
पण एलिमेंटमध्ये एकाच टाईपचं ॲटम असणार आहे आणि त्याचा ग्रुप बनून एलिमेंट बनतं. त्यासोबतच अनेक टाईपचे ॲटम्स मिळून त्यांचा ग्रुप बनतो आणि त्याला आपण म्हणतो कंपाऊंड्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये कंपाऊंड्समध्ये पण हायड्रोजन नेहमी 2च असणार आहे आणि ऑक्सिजनचं मॉलिक्यूल नेहमी 1च असणार आहे. त्याचं मिळूनच वॉटर बनणार आहे. ठीक आहे. सो फिक्स्ड अमाऊंटमध्ये हे सगळे ॲटम्स जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तर ते घेतलेले असतात, फिक्स प्रपोर्शनमध्ये घेतलेले असतात, तेव्हाच त्याचं कंपाऊंड बनतं. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स क्लिअर आहेत. आता नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे की सगळे जे काही एलिमेंट्स आहेत तर ते एकाच टाईपच्या ॲटमपासून बनलेलं आहे आणि असे या सायंटिफिक वर्ल्डमध्ये किंवा या संपूर्ण वर्ल्डमध्ये 118 एलिमेंट्स आहेत. किती एलिमेंट्स आहेत आपल्याकडे? 118 एलिमेंट्स आपल्याकडे सध्या आहेत. ठीक आहे. हवेवर अराउंड इयर 1800 पर्यंत फक्त 30च एलिमेंटचा शोध लागला होता, बट हळूहळू एवढे सगळे एलिमेंट्स आता डिस्कवर झालेले आहेत. More and more information about the properties of these elements was gathered. To ease the study of such a large number of elements, scientists started studying the pattern, if any. म्हणजेच काय, आता 118 एलिमेंट्स आहेत, प्रत्येकाचा आपण प्रॉपर्टी लक्षात ठेवत बसणार का? तर नाही. मग त्यापेक्षा लोकांचं काय म्हणणं होतं की आपण एक काहीतरी पॅटर्न फाइंड आउट करूया. मे बी एक्झाम्पल घेऊन सांगते मी तुम्हाला की माझ्याकडे एक ए एलिमेंट आहे आणि एक सी एलिमेंट आहे. मला असं कळलं की या दोघांच्या मध्ये काहीतरी सिमिलर प्रॉपर्टीज आहेत, तर मे बी मी त्यांना एकत्र प्लेस करेन किंवा मे बी त्यांना एका बाजूला एक प्लेस करेन, एका खाली एक प्लेस करेन, जेणेकरून मला एक काहीतरी पॅटर्न मिळेल आणि त्याच्या आधारे मी या सगळ्या एलिमेंट्सचा अभ्यास करू शकते. राईट. सो हे आपल्याकडे एक एक्झाम्पल आपण घेऊन बघितलं की आपल्याला का क्लासिफाय करायचे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की कारण आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन अवेलेबल होती आणि प्रत्येक गोष्ट आपण नाही लक्षात ठेवू शकत. सो यू नो दॅट in the initial classification, elements were classified into groups such as metals आणि नॉन मेटल्स. म्हणजेच काय, सुरुवातीला फक्त हे जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण मेटल्स आणि नॉन मेटल्समध्येच फक्त क्लासिफाय केलं होतं. पण नंतर अजून एक ग्रुप आला, तो म्हणजे मेटलॉइड्स. मग आता तुम्हाला वाटेल की हे नेमकं मेटलॉइड्स काय आहे? तर मेटलॉइड्स म्हणजे काय, असे एलिमेंट्स. मेटलॉइड्स म्हणजे एक अशा प्रकारचे एलिमेंट्स आहेत की ज्यांच्यामध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्या प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. मेटलॉइड्समध्ये मेटल्स आणि नॉन मेटल्स दोघांच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहायला मिळतात, त्यांना आपण काय म्हणतो? मेटलॉइड्स. सो ॲज द नॉलेज अबाउट एलिमेंट्स अँड their properties went on increasing, different scientists started trying out different methods of classification. आणि जसं अजून इन्फॉर्मेशन मिळत गेली, अजून एलिमेंट्स डिस्कवर होत गेले, त्या प्रकारे हे जे सायंटिस्ट लोक आहेत त्यांनी अजून काही मेथड्स आणायला सुरुवात केली किंवा अजून काही मेथड्स डिस्कवर करायला सुरुवात केली की आपण या एलिमेंट्सला कसं क्लासिफाय करू शकतो. ठीक आहे. सो हे झालं इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये मोस्टली काहीच पार्ट तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारलं जाणार, त्याच्यामुळे हे जस्ट एक तुम्ही रीड करू शकता इन्फॉर्मेशन घेण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे डोबेरायनस ट्रेड. हे तुम्हाला शॉर्ट नोटसाठी वगैरे विचारलं जातं, 2 मार्कांसाठी वगैरे तुम्हाला हे लिहायला येऊ शकतं. आता डोबेरायनस ट्रेड हा सगळ्यात पहिला अटेम्प्ट म्हणूया आपण केला होता की आपण एलिमेंट्सला कसं क्लासिफाय करायचं. तर इन द इयर ऑफ 1817, इफ यू वॉन्ट तुम्ही हे इयर लक्षात ठेवू शकता, बट तसं काही याची गरज नाही आहे, एक्झाममध्ये नाही विचारलं जात. तर 1817 मध्ये जर्मन सायंटिस्ट आहेत डोबेरायनर, त्यांनी सजेस्ट केलं की हे जे सगळे एलिमेंट्स आपल्याकडे प्रेझेंट आहेत त्या सगळ्या एलिमेंट्सचा आपण ॲटॉमिक मास फाइंड आउट करूया. ठीक आहे. सगळ्या एलिमेंट्सचा आपण ॲटॉमिक मास फाइंड आउट करूया आणि ॲटॉमिक मासच्या आधारे आपण त्या एलिमेंट्सला क्लासिफाय करूया. म्हणजे त्यांनी एक सजेशन दिलं की आपण असं करूया, कारण सुरुवातीला काहीच क्रायटेरिया नव्हता ना की आपण कसं बरं या एलिमेंट्सला क्लासिफाय करणार. सो दे डिसाइडेड की आपण काय करूया, ॲटॉमिक मास मेजर करूया सगळ्या ॲटम्सचं आणि त्याच्या आधारे आपण त्या सगळ्या ॲटम्सला काय करूया, आपण क्लासिफाय करूया. ॲटम्सला म्हणजे एलिमेंट्सला आपण क्लासिफाय करूया. मग आता ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर बेसिकली ॲटॉमिक मास म्हणजे आपण तुम्ही सुरुवातीला पाहिलं असेल, मे बी 9th स्टँडर्डमध्ये वगैरे तुम्ही पाहिलं असेल की ॲटॉमिक मास आपण फाइंड आउट करण्यासाठी काहीतरी आपण एक रेफरन्स घेतो, तो म्हणजे C12चा आपण रेफरन्स घेतो. ठीक आहे. सो एखाद्या कुठल्याही गोष्टीचा आपल्याला ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचं आहे, तर आपण ते कसं फाइंड आउट करणार, तर बेसिकली तुम्ही एक डेफिनेशन खूपदा वाचली असेल की ॲटॉमिक मास म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर केमिकल सबस्टन्सचं किती मास आहे. ठीक आहे. बट तरीसुद्धा त्याचं मास म्हणजे नेमकं काय, ॲटॉमिक मास. आणि अजून एक तुम्ही एक टर्म ऐकलं असेल ते म्हणजे ॲटॉमिक नंबर. आपण दोघांचं डिफरन्स आधीच पाहूया, सो नंतर जे आहे तर ते कन्फ्युजन नको. ठीक आहे. सो आपल्याकडे एक एलिमेंट आहे, एलिमेंटमध्ये काय काय असतं, इथे न्यूक्लियस असतं, त्याच्या भोवती असे खूप सारे शेल्स असतात. ठीक आहे. या न्यूक्लियसच्या आतमध्ये काय काय असतं, तर न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रेझेंट असतं प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन आणि या शेल्समध्ये प्रेझेंट असतात इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. 2
8 असे इलेक्ट्रॉन्स ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. सो बेसिकली ॲटॉमिक मास म्हणजे नेमकं काय, की ते जे आपल्याकडे असणारं हे जे एलिमेंट आहे त्या एलिमेंटमध्ये किती प्रोटॉन प्रेझेंट आहेत आणि किती न्यूट्रॉन प्रेझेंट आहेत. याचा अर्थ तुम्हाला कळत असेल की ॲटमचं मास हे त्याच्या सेंटरमध्ये किंवा त्याच्या न्यूक्लियसमध्ये असतं. त्याच्यामुळे आपण काउंट करताना नंबर ऑफ प्रोटॉन्स आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स यांचा सम काउंट करतो आणि त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास. सो जे काय सेंटरमध्ये प्रेझेंट आहे, न्यूक्लियसमध्ये जे काय प्रेझेंट आहे, त्या दोघांचं ॲडिशन, त्या दोघांच्या नंबरचं ॲडिशन याला आपण म्हणणार आहोत ॲटॉमिक मास. मग ॲटॉमिक नंबर म्हणजे काय आहे? तर ॲटॉमिक नंबर म्हणजे प्रोटॉनचा किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर. आता आपण असं का म्हणतोय की प्रोटॉनचा किंवा इलेक्ट्रॉनचा नंबर? कारण कुठल्याही एलिमेंटमध्ये, बॅलन्स्ड एलिमेंटमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांचंही नंबर सेम असतं. ठीक आहे. सो किती नंबर ऑफ प्रोटॉन्स अथवा इलेक्ट्रॉन्स त्या एलिमेंटमध्ये प्रेझेंट आहेत त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक नंबर. बट इनिशियली म्हणजे जेव्हा डोबेलँडरने हे सगळं त्याचा एक हे मांडलं की आपल्याला असं ॲटॉमिक मासच्या आधारे क्लासिफिकेशन करायचं आहे, तेव्हा कोणाला हे ॲटॉमिक नंबरबद्दल तितकीशी आयडिया नव्हती, कारण ते माहितीच नव्हतं ना. सो त्याचा आपण कसं काय घेणार बेसिस की बनवण्यासाठी, त्याच्यामुळे हे कोणाला माहितीच नव्हतं. मग सगळ्यांना काय माहिती होतं? सगळ्यांना ॲटॉमिक मास माहिती होतं. मग त्याच्या आधारे आपण कॅल्क्युलेट करूया असं डिसाईड झालं. मग आता त्याच्या आधारे कसं कॅल्क्युलेट करायचं, तर तुम्हाला आन्सर कसं लिहायचं सांगते. जेव्हा तुम्ही आन्सर लिहिणार आहात सगळ्यात पहिल्यांदा हे मेन्शन करायचं की डोबेलँडरने हे जे काही सगळं क्लासिफिकेशन दिलं हे फक्त आणि फक्त ॲटॉमिक मासवरती आधारित होतं. हा पहिला पॉईंट आपला असला पाहिजे. मग आता डोबेलँडरने काय केलं? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एलिमेंट्सचे 3 ग्रुप बनवले. म्हणजे कोणतेही 3 एलिमेंट्स घेतले. फॉर एक्झाम्पल लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे 3 एलिमेंट्स डोबेलँडरने घेतले आणि काय केलं की लिथियमचं ॲटॉमिक मास फाइंड आउट केलं आणि पोटॅशियमचं ॲटॉमिक मास फाइंड आउट केलं. आणि मग त्याने काय केलं, लिथियमचा ॲटॉमिक मास किती आहे आपल्याकडे? 6.9 आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक मास किती आहे आपल्याकडे? 39.1 आहे. दोघांचं त्याने ॲव्हरेज फाइंड आउट केलं. ॲव्हरेज करताना आपण काय करतो? 2 असतील तर 2 डिवायडेड बाय 2 करतो. ठीक आहे. म्हणजे जेवढे किती स्कोर्स आहेत त्यांचं ॲडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ स्कोर आपण करतो. ठीक आहे. सो या ठिकाणी आन्सर आलं 23. आणि त्याला सरप्राईज असं झालं की जेव्हा त्याने सोडियमचा ॲटॉमिक मास काउंट केलं तेव्हा ते पण 23च होतं. मग त्याला असं एक लॉजिक मिळालं की जर आपण 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला, ABC या 3 एलिमेंट्सचा ग्रुप केला आणि जर मी फर्स्ट आणि थर्ड एलिमेंट्सचं मीन फाइंड आउट केलं किंवा ॲव्हरेज फाइंड आउट केलं तर मला मधल्या एलिमेंटचं काय मिळतं? ॲटॉमिक मास आपोआप मिळते. सो त्याला हा एक पॅटर्न समजला. सिमिलरली त्याने काय केलं? कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरिलियम या तिघांना पण घेतलं. याचं पण अगेन त्याने सेम पद्धतीने लॉजिक अप्लाय होते का बघितलं. सो कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1 किंवा अप्रॉक्सिमेटली 40. बेरियमचं आहे 137.3. दोघांचं मीन फाइंड आउट केलं आणि त्यांना मिळालं 88.7. आणि स्ट्रॉन्शियमचं जे काय ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे तर ते आहे 87.6. म्हणजे ऑलमोस्ट जे आपण म्हणूया की अप्रॉक्सिमेटली त्याला सेमच आन्सर मिळालं. सो याचा अर्थ काय की ही मेथड पण व्हॅलिड होती त्या काळामध्ये एक काहीतरी पॅटर्न फाइंड आउट करण्यासाठी. ठीक आहे. बट ॲक्च्युली प्रॉब्लेम असं झाला की सगळ्याच एलिमेंट्स हे फॉलो करत नव्हतं. म्हणजे आपल्याला कसं कळणार ना की कोणते एलिमेंट्स हे फॉलो करतंय. म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे की लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम हे फॉलो करतंय. बट जेव्हा हे माहितीच नव्हतं तेव्हा मग कसं करायचं? आपण आधी सोडियम घेतलं, पोटॅशियम घेतलं आणि आपण फॉस्फरस घेतलं सपोज, पण त्याचं काही लॉजिकच लागत नाहीये. मग हे सगळेच एलिमेंट्स हे फॉलो करत नव्हते किंवा सगळेच ग्रुप्स हे फॉलो करत नव्हते आणि त्याच्यामुळेच हे त्याचं डिसएडव्हान्टेज होतं किंवा एक आपण म्हणूया डिमेरिट होतं की सगळेच एलिमेंट्स हे फॉलो करत नव्हते. नेक्स्ट आता आपल्याकडे आहे कॅन यू टेलमध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे. लेटेस्ट चेकआउट. त्यांनी सांगितलं की काही ग्रुप्स बनवलेले आहेत खाली डिपेंडिंग अपॉन त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज किती सेम आहे त्याच्यानुसार आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ते डोबेलँडर सेट्रेड आहेत का. काय आपला फॉर्म्युला आहे? ABC. 3 जर एलिमेंट्स असतील तर A+C/2 केलं तर Bचा ॲटॉमिक मास मिळाला पाहिजे. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे ट्राय करा जेणेकरून तुम्हाला पण हा डोबेलँडरचा ट्रेड समजेल. आणि हे एक्झाममध्ये विचारलं जातं की तुम्हाला एक सेट ऑफ एलिमेंट्स दिला जाईल आणि विचारलं जाईल की हे एलिमेंट्स जे आहेत तर ते डोबेलँडरचा ट्रेड फॉलो करतात का. सो दॅट्स वाय तुम्ही हे नक्की चेकआउट करा. म्हणजे ट्राय करून बघा की तुम्हाला हे येतंय का. ठीक आहे. सो आता आपण स्वतः सॉल्व्ह करूया. तर आपल्याकडे मॅग्नेशियम आणि स्ट्रॉन्शियम आहे. दोघांचं ॲव्हरेज आपल्याला कॅल्शियमचा ॲटॉमिक मास मिळालं पाहिजे. लेट अस ॲड 87.6, 9.1111. ठीक आहे. डिवायडेड बाय 2 करूया. बेपंचे 10 पॉईंट काहीतरी येते म्हणजे खूपच लांब येते 55 आणि हे 40. सो हे डोबेलँडरचं ट्रेड नाही आहे. नेक्स्ट आहे सल्फर आहे, टेल्युरियम आहे. दोघांना आपण ॲड करूया. 32.1 आहे, 127.6 आहे, 7951 डिवायडेड बाय 2. 2 14. ओके काहीतरी आसपास येते. 92 18
ओके 79 पॉईंट आणि 16 सो 79.8 येत आहे. ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली सेम आहे, त्याच्यामुळे हे डोबेरेनरचं ट्रेड आहे. नेक्स्ट आहे, आय होप तुम्हाला कळते मी इथे काय करते. नसेल कळत तर प्लीज व्हिडिओ नीट पहा, कारण मी हे ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण जस्ट कॅल्क्युलेशन करतोय. कॅल्शियम आणि बेरिलियमला ॲड करायचं आहे. 49.1 येईल डिवायडेड बाय 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8 पॉईंट 2 5 जा 10. सो 24.5 समथिंग काहीतरीचा आन्सर येते आणि 24.3 याचा ॲक्च्युअल ॲटॉमिक मास आहे. याचा अर्थ हे पण डोबेरेनरचं ट्रेड फॉलो करत आहे. सो सेकंड आणि थर्ड डोबेरेनर ट्रेड्स आहेत, फर्स्ट नाही आहे. ठीक आहे. सो इन दिस वे आपण चेकआउट करणार की कोणते डोबेरेनरचे ट्रेड्स आहेत आणि कोणते नाहीत. ठीक आहे. सो इन दिस वे आपलं पहिलं जे क्लासिफिकेशन किंवा पहिलं जे डिस्कवरी होतं तर ते झालं आहे, बट ते फेल झालं होतं कारण सगळेच एलिमेंट्स हे फॉलो करत नव्हते. मग दुसरं काहीतरी आपण फाइंड आउट केलं, दॅट इज न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आता हे दिलं होतं न्यूलँड यांनी, आणि अगेन हे पण ॲटॉमिक मासच्या आधारेच होतं किंवा ॲटॉमिक मासच्या आधारेच आपण क्लासिफिकेशन करत होतो, आणि हे दिलं होतं 1866 मध्ये. ओके. सो याला लॉ ऑफ ऑक्टेव्स असं आपण काय म्हणतोय, जेव्हा आपण कधी ऑक्ट येईल याचा अर्थ 8शी संबंधित काहीतरी आहे. यांचं काय म्हणणं होतं की आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7, 8 असे जर आपण कोणतेही 8 एलिमेंट्स घेतले तर पहिला एलिमेंट आणि 8वा एलिमेंट याच्या प्रॉपर्टीज मॅच होत आहेत. ठीक आहे. त्याचं काय म्हणणं होतं, पहिला आणि 8वा एलिमेंट याच्या प्रॉपर्टीज सिमिलर आहेत किंवा याच्या प्रॉपर्टीज मॅच होत आहेत आणि खूप साऱ्या सिमिलरिटीज पाहायला मिळतात. सो त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलंय की हा लॉ ऑफ ऑक्टेव्स आहे. सिमिलरली जर आपण इथे 9वा एलिमेंट घेतला तर सेकंड आणि 9 या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मॅच होत आहेत. 10th घेतलं तर थर्ड आणि 10 या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज मॅच होत आहेत. म्हणजे पहिला आणि 8वा एलिमेंट नेहमी त्यांच्या प्रॉपर्टीज मॅच होत आहेत. मग न्यूलँडने काय केलं की हा 8वा एलिमेंट इथे न लिहिता इथे लिहिला. ठीक आहे. 9वा एलिमेंट इथे लिहिला, 10वा एलिमेंट इथे लिहिला. म्हणजे याचा अर्थ एका कॉलममध्ये जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय होत आहेत, मॅच होत आहेत, हे त्यांना सांगायचं होतं. आता ठीक आहे, हे त्यांनी सांगितलं, पण ह्याला काहीतरी एक आधार पाहिजे. सो त्यांचं काय म्हणणं होतं की सारेगमपधनिसा हे जे आपले म्युझिकमधले नोट्स आहेत तर हे आपण अरेंज करूया. म्हणजे साच्या खाली जे काही सगळे एलिमेंट्स आहेत ते सगळ्या एलिमेंटच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. सिमिलरली रेच्या खाली जे सगळे एलिमेंट्स तुम्हाला पाहायला मिळतात त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज सेम आहेत. असं त्यांनी सारेगमपधनी हे जे 7 नोट्स आहेत, म्युझिकल नोट्स आहेत, हे त्यांनी इथे वापरले. त्यांच्या भाषेमध्ये हे डो रे मी फा सो ला टी असे होते. आपल्या भाषेमध्ये सारेगमपधनी आहे. ठीक आहे. सो आणि त्यांनी हे सगळं कशाच्या आधारावरती सांगितलं होतं, ॲटॉमिक मासेसच्या आधारावरती सांगितलं होतं की फर्स्ट एलिमेंट आणि 8th एलिमेंट यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, सेम आहेत. त्यांनी सुरू केलं होतं हायड्रोजन पासून, जो की सगळ्यात लाईटेस्ट एलिमेंट आहे, आणि त्यांनी हे डिस्कवर करत करत स्टॉप केलं थोरियम पर्यंत, जो की सगळ्यात हायेस्ट असा एलिमेंट आहे किंवा काय म्हणण्याबद्दल हेविएस्ट असा एलिमेंट आहे. ठीक आहे, थोरियम. आणि त्यांना हे कळलं की प्रत्येक पहिला आणि 8वा एलिमेंट जो आहे तर तो सेम प्रॉपर्टीज दाखवते. फॉर एक्झाम्पल सोडियम जर आपण आपला पहिला एलिमेंट घेतला तर सोडियम आणि लिथियम असेल किंवा सोडियम आणि पोटॅशियम असेल, हे लोक सेम प्रॉपर्टीज दाखवत आहेत. ठीक आहे. सो ऑल्सो मॅग्नेशियम जर आपण घेतलं तर मॅग्नेशियम आणि बेरिलियमचे प्रॉपर्टीज सेम आहेत. बोरॉन आणि ॲल्युमिनियमचे प्रॉपर्टीज सेम आहेत, हे त्यांना कळलं. ठीक आहे. सो या सिमिलरिटीज आपल्याला पहिल्या आणि 8व्या एलिमेंटमध्ये पाहायला मिळाल्या, त्याच्यामुळे याला आपण लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणतो. पण याच्या पण काहीतरी लिमिटेशन्स होत्या. लिमिटेशन्स या होत्या की इथे फक्त आणि फक्त आपण 56 एलिमेंट्स पर्यंतच क्लासिफिकेशन करू शकत होतो किंवा तेवढेच एलिमेंट्स तेव्हा अवेलेबल होते, फक्त 56 एलिमेंट्स. ओके. सो 7 8 56, 7 असे केलेले होते त्यांनी, आणि 8 रोज बनवल्या होत्या आणि 7 कॉलम्स बनवले होते, आणि 7/8चा टेबल बनवला होता. 56 एलिमेंट्सच फक्त ते क्लासिफाय करू शकत होते, जेवढे तेव्हा नोन होते तेव्हा तेवढे. पण प्रॉब्लेम असा झाला की हा जो लॉ आहे तो फक्त कॅल्शियम पर्यंतच चालू होता किंवा कॅल्शियम पर्यंत प्रॉपरली चालत होता. त्याच्यानंतर मात्र याच्यामध्ये काही आपल्याला फ्लॉज पाहायला मिळाले, काही डिमेरिट्स पाहायला मिळाले. कॅल्शियम पर्यंत नो डाऊट सगळं स्मूथ चाललं होतं, पण त्याच्यानंतर आपल्याला काही फ्लॉज पाहायला मिळाले. काय काय फ्लॉज होते किंवा काय काय डिमेरिट्स होते. सगळ्यात पहिल्यांदा तर त्यांना असं कळलं की कोबाल्ट आणि निकलच्या प्रॉपर्टीज एकदम सेम आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल सी आणि एलच्या प्लॅन्थिनियमची प्रॉपर्टीज पण एकदम सेम आहेत. सो त्यांना एकाच नोटमध्ये सेम कॉलममध्ये सेम रोमध्ये प्लेस केलं, सेम बॉक्समध्ये प्लेस केलं. ठीक आहे, सेम कॉलम सेम रोमध्ये प्लेस केलं. बट हे कसं शक्य आहे, म्हणजे काही ठिकाणी एकटा एलिमेंट आहे सेम कॉलम सेम रोमध्ये, काही ठिकाणी 2 एलिमेंट्स आहेत. म्हणजे चुकीचं आहे ना. आपल्याला परत कसं कळणार की इथे 2 एलिमेंट येणार की 1 एलिमेंट येणार. आपण असं थोडीच बाय हार्ट करू शकतो. काहीतरी त्याच्या मागे एक ठोस सायंटिफिक रिझन पाहिजे, राईट, जे ते नव्हते देऊ शकत. सो ह्यांना आपण त्यांनी एकाच ऑक्टेव्हच्या अंडर त्यांना प्लेस केलं, जे की चुकीचं होतं किंवा तो एक फ्लॉ होता याच्यामधला. ठीक आहे. आफ्टर दॅट नंतर असं कळलं की बघा आता या ठिकाणी काय काय होते, हायड्रोजन
हायड्रोजनला सोडा, दुसरा आपण बघूया. आता या ठिकाणी काय काय आहे की ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, आयन आहे. म्हणजे इथे आयन एक मेटल आहे, ऑक्सिजन सल्फर नॉन मेटल आहे. म्हणजे मेटल नॉन मेटल एकाच कॉलममध्ये येत आहेत आणि ते म्हणतात की यांच्या प्रॉपर्टीज सेम आहे. तर असं आपण नाही कन्सिडर करू शकत, कारण मेटल आणि नॉन मेटल हे कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांना आपण एकाच कॉलममध्ये किंवा एकाच म्युझिकल नोटच्या अंडर प्लेस करतोय. हे अगेन एक फ्लॉ आहे किंवा हे अगेन एक डिमेरिट आहे. ठीक आहे. त्यासोबतच आता 56 एलिमेंट्स तेव्हा माहिती होते, राईट. बट असं थोडीच आहे की भविष्यामध्ये एलिमेंट डिस्कवर नाही होणार, होऊ शकतात ना. सपोज एखादा 57th एलिमेंट आला, त्याला कुठे टाकायचं, त्याला जागाच नव्हती ठेवली. सो हे अगेन काही डिमेरिट्स आहेत जे की आपल्याला न्यूलँडच्या लॉ ऑफ ऑक्टेव्हमध्ये पाहायला मिळते की कुठल्याही प्रकारे प्रोव्हिजन नव्हतं न्यू एलिमेंटसाठी. कोबाल्ट आणि निकेल एकाच नोटच्या अंडर प्लेस केले होते आणि अजून म्हणजे प्रॉपर क्लासिफिकेशन नव्हतं मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये. हा पण एक मुद्दा तुम्हाला इथे लिहायचा आहे की डिस्टिंग्विश नव्हते केले मेटल्स आणि नॉन मेटल्स प्लेस टुगेदर. कशामध्ये प्लेस केलं होतं, टी या म्युझिकल नोटच्या अंडर प्लेस केलं होतं. ठीक आहे. सो हे 3 डिमेरिट्स तुम्हाला जर विचारले एक्झाममध्ये तर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे की ऑक्टेव्स जे होते ते पण फेल झाले होते बिकॉज ऑफ दिस रिझन्स. आता नेक्स्ट आले आपले मेंडेलिव्ह सर. मेंडेलिव्ह सरने एकदम कडक टेबल बनवला होता, बट त्याच्यामध्ये पण काही फ्लॉज होते. इवन तो एकदम परफेक्ट वाटत होता. त्यांनी हे सगळे जे आतापर्यंत आपण पाहिले की 2 एलिमेंट्स एका बॉक्समध्ये नाही आले पाहिजेत, हा त्यांनी मार्क क्लिअर केला होता. म्हणजे त्यांच्या टेबलमध्ये कुठेही 2 एलिमेंट्स एकत्र येत नव्हते. त्यांनी मेटल्स आणि नॉन मेटल्सला पण सेपरेट प्लेस केलं होतं. त्यांनी जागा पण ठेवली होती की कुठे कुठे नवीन एलिमेंट्स येऊ शकतात, यासाठी त्यांनी जागा पण ठेवली होती. त्यांनी ॲटॉमिक मासचा उपयोग केला होता. ठीक आहे. सो अगेन असं पण नव्हतं की त्यांनी काही ग्रुप्स बनवले होते. डोबिनप्रमाणे त्यांनी ग्रुप्स वगैरे काही बनवले नव्हते आणि त्यांनी जो काही टेबल बनवला होता ऑलमोस्ट सगळे एलिमेंट्स तो टेबल फॉलो करत होते किंवा ते जे काही रूल्स आहेत तर ते फॉलो करत होते. सो आतापर्यंतचे सगळे जे काही डिमेरिट्स आहेत तर ते मेंडेलिव्हच्या टेबलमध्ये क्लिअर झाले होते, पण तरी सुद्धा काही फ्लॉज होते. मग तुम्हाला वाटेल असे काय फ्लॉज होते सगळं आपण बघूया मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये. तर द रशियन सायंटिस्ट डिमेट्री मेंडेलिव्ह यांनी एक डेव्हलप केला पेरियोडिक टेबल, त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स होते ते त्यांनी सगळे मांडले होते आणि त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांनी जेव्हा पेरियोडिक टेबल बनवला तेव्हा एकूण 63 एलिमेंट्स डिस्कवर झाले होते आणि त्यांनी हा पेरियोडिक टेबल बनवला 1869 पासून 1872 या पिरियडमध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲटॉमिक मास हीच प्रॉपर्टी त्यांनी याच्यामध्ये वापरली होती, जी कदाचित एक मिस्टेक होती का ते तुम्हाला पुढे कळेल आणि ती मिस्टेक सुधारल्यानंतरच आपल्याला आत्ता आपण जो पेरियोडिक टेबल वापरतो तो मिळाला. ठीक आहे. सो ॲटॉमिक मासच त्यांनी अगेन यूज केलं, कारण त्या काळामध्ये लोकांना ॲटॉमिक मासच माहिती होतं आणि त्या ॲटॉमिक मासच्या आधारे त्यांनी 63 एलिमेंट्स जे की त्या काळात माहिती होते त्यांनी अरेंज केले. कसे? इन्क्रीजिंग ऑर्डरने. ओके. सो इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासने त्यांनी सगळ्या एलिमेंट्सला काय केलं, अरेंज केलं. 63 एलिमेंट्सला अरेंज केलं आणि मग त्यांनी अकॉर्डिंग टू द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स किंवा केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स त्यांना एका टेबलमध्ये अरेंज केलं. So Mendeleev organized periodic table on the basis of physical and chemical properties of the element. So त्यांचा हा जो काय periodic table होता तर तो physical आणि केमिकल प्रॉपर्टीज वरती आधारित होता. ठीक आहे. फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज वरती आधारित होता आणि अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास त्यांना अरेंज केलं होतं. So these were the molecular formula of hydrides and oxides of the element, melting point, boiling point, density, hydrides, oxides हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी विचार केला होता. नेक्स्ट आहे मेंडेलिव्हला कळलं. मेंडेलिव्ह फाउंड दॅट the elements with similar physical and chemical properties repeat after a definite interval. मग त्यांना असं कळलं, ऑक्टेव्समध्ये पण हेच कळलं होतं की एका पर्टिक्युलर इंटरवल नंतर म्हणजेच पहिला आणि 8वा एलिमेंट सेम प्रॉपर्टीज दाखवतोय. तर मेंडेलिव्हच्या पण हे लक्षात आलं की डिफायनेट इंटरवल नंतर जे एलिमेंट्स आहेत तर ते आपल्याला सेमच प्रॉपर्टीज दाखवत आहेत. ठीक आहे. मग त्याच्या आधारे ऑन द बेसिस ऑफ फाइंडिंग मेंडेलिव्ह स्टेटेड द फॉलोविंग लॉ. आणि मग हे कळल्यानंतर मेंडेलिव्हने असं मांडलं की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पेरियोडिक फंक्शन. पेरियोडिक मोशन तुम्ही ऐकलं असेल सायन्समध्ये, फिजिक्समध्ये, तर त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की एका पर्टिक्युलर टाइम इंटरवलमध्ये सेम डिस्टन्स कव्हर करणं याला आपण काय म्हणत होतो, पेरियोडिक मोशन आहे. सिमिलरली एखाद्या पर्टिक्युलर टाइम इंटरवल नंतर काहीतरी रिपीट होतंय याला आपण काय म्हणतो, पेरियोडिक फंक्शन. सो इथे पण तेच होतं, एखाद्या पर्टिक्युलर जागेनंतर किंवा पर्टिक्युलर बॉक्सेस नंतर, पर्टिक्युलर एलिमेंट्स नंतर काहीतरी रिपीट होतंय त्याला आपण म्हणणार आहोत ते पेरियोडिक फंक्शन आहे. बट कशाचं पेरियोडिक फंक्शन आहे, ॲटॉमिक मासेसचं. ठीक आहे. कारण त्यावेळेस फक्त ॲटॉमिक मासच कन्सिडर केलं जात होतं.
सो मेंडेलिव्हने असा एक टेबल, हा जो तुम्हाला टेबल पाहायला मिळतोय, हा टेबल मेंडेलिव्हने तयार केला. आणि मग याच्यामध्ये जे आडव्या रोज आहेत त्यांना त्यांनी काय म्हटलं, पिरियड्स म्हटलं, आणि जे उभे कॉलम्स आहेत त्यांना त्यांनी काय म्हटलं, ग्रुप्स म्हटलं. सो या ठिकाणी एकूण 1 2 3 4 5 6 7 8 ग्रुप्स होते आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 कॉलम्स होते. ठीक, सॉरी 12 पिरियड्स होते. सो 12 पिरियड्स आणि 8 ग्रुप्सचं हे जे टेबल आहे तर ते बनलं होतं. ठीक आहे, तुम्हाला हे कोणी जास्त विचारणार नाही, बट तरी सुद्धा लिहून ठेवा की मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये किती होते, 8 ग्रुप्स होते आणि 12 पिरियड्स होते. ठीक आहे. नेक्स्ट आहे द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स. आता या ठिकाणी तुम्हाला R2O, RO, R2O3 असं पाहायला मिळते. हे काय आहे, हे सगळे जे एलिमेंट्स आहेत त्यांना त्यांनी R मानलेलं आहे आणि हे ऑक्साइड्स फॉर्म करतायत. ठीक आहे, आणि हे जे एलिमेंट्स आहेत तर ते हायड्राइड्स फॉर्म करतात आणि जेव्हा ते हायड्राइड्स फॉर्म करतील तेव्हा ते 2 हायड्रोजन सोबत हायड्राइड्स बनवतात. जेव्हा या ठिकाणी हे ऑक्साइड्स बनवतात तेव्हा 2 H असला पाहिजे आणि 1 O असला पाहिजे, म्हणजे वॉटरचं मॉलिक्यूल बनतो त्याप्रमाणे हे इथे ऑक्साइड्स बनवतात. 2 Le2 म्हणजे Li 2 असलं पाहिजे आणि एक ऑक्सिजन मॉलिक्यूल जेव्हा येईल तेव्हा हे सगळे एलिमेंट्स काय बनवतील, ऑक्साइड्स बनवतील. इथे एक एक येतील तेव्हा ऑक्साइड्स बनवतील. इथे 2 R आणि 5 O चे मॉलिक्युल्स येतील तेव्हा इथे काय बनेल, ऑक्साइड बनेल. तर अशा पद्धतीने यांनी वरती इथे काय सांगितलेलं आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा असेल जेव्हा ते ऑक्साइड्स किंवा हायड्रेट्स बनवतील तेव्हाचा. ठीक आहे, डन. आय होप की इथे कोणाला काही डाऊट नाही आहे आणि सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिमिट्री मेंडेलिव्ह यांच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही रीड करू शकता. त्यांनी काय केलं होतं, असे कार्ड्स बनवले होते, जेवढे एलिमेंट्स तेव्हा माहिती होते तेव्हा त्याची इन्फॉर्मेशन लिहिली आणि मग त्यांनी ते कार्ड्स असे अरेंज केले होते आणि मग त्यांना कळलं की यांच्यामध्ये काहीतरी पॅटर्न फॉलो होतोय आणि मग त्यांनी त्याच्याबद्दल टेबल बनवायला सुरुवात केली. ठीक आहे. आता मेरिट्स काय होते, मेरिट्स म्हणजे काय, चांगल्या गोष्टी काय काय होत्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलच्या. सो सायन्स इज प्रोग्रेसिव्ह, सायन्स नेहमी प्रगती करत असतं किंवा नेहमी त्याच्यामध्ये काहीतरी नवीन चेंजेस येत असतात. ठीक आहे. सो देर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज दी ओल्ड इन्फरन्स बाय युझिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड्स ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. सो सायन्समध्ये असं आहे की तुम्ही जे काही हिस्ट्रीमध्ये घडून गेलेलं आहे ते यूज करू शकता, त्याच्या आधारे तुम्ही नवीन डिस्कवरीज करू शकता, नवीन गोष्टी मांडू शकता. ठीक आहे. सिमिलरली मेंडेलिव्हनी पण हेच केलं की न्यूलँड्स ऑक्टेव्हमध्ये काय मांडलं होतं, डोबेरेनने काय काय सांगितलं होतं, त्या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग त्यांनी स्वतःचा टेबल जो आहे तर तो रिप्रेझेंट केला, म्हणजे मांडला. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की while applying the law that the properties of elements are a periodic function of the atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the elements with the thought that the information available till then was not final and it could change. म्हणजे मेंडेलिव्हला हे माहिती होतं की आता आपल्याला फक्त 63 एलिमेंट्स माहिती आहेत, पण कदाचित भविष्यामध्ये अजून एलिमेंट्सचं डिस्कवरी होईल. ठीक आहे, हे मेंडेलिव्हला माहिती होतं आणि मग त्याचाच विचार करून त्याने त्याच्या टेबलमध्ये काही जागा शिल्लक ठेवल्या होत्या. ठीक आहे. सो त्याने काही वेकेंट प्लेसेस ठेवले होते, जे काही न्यूली डिस्कवर एलिमेंट्स होतील त्यासाठी, म्हणजे नवीन जे काही एलिमेंट्स डिस्कवर होतील त्यासाठी त्यांनी काही जागा ठेवल्या होत्या. दुसरी गोष्ट आहे की त्यांनी ॲटॉमिक मासेस रिवाइज करून पाहिले, म्हणजे काही एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस बदलत होते तर त्याने ते चेकआउट केलं की ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट्स वर रिवाइज्ड सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द पेरियोडिक टेबल. फॉर एक्झाम्पल, प्रिव्हियसली डिटरमाइंड ॲटॉमिक मास ऑफ बेरिलियम वॉज 14.09, ज्याची व्हॅल्यू करेक्टली नंतर मिळाली 9.4, म्हणजे प्रचंड डिफरन्स आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे जर त्याची 14.09 व्हॅल्यू असती तर तो किती खाली आला असता. ठीक आहे, तो कुठेतरी सोडियमच्या आसपास आला असता, पण बेरिलियम तर वरती म्हणजे वरच्या पोझिशनला आहे, लिथियमच्या आसपास प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणजे एवढा फरक पडला असता, डिरेक्टली त्याचा पिरियड बदलला असता. ठीक आहे. सो त्याच्यामुळे त्याला आपण बोरॉनच्या आधी किंवा लिथियमच्या नंतर प्लेस केलं. नेक्स्ट आहे मेंडेलिव्हला माहिती होतं की नवीन एलिमेंट्स डिस्कवर होऊ शकतात, सो त्याने काही वेकेंट प्लेसेस ठेवले होते आणि त्याला हे पण माहिती होतं की जे नवीन एलिमेंट्स आहेत ते कदाचित बोरॉन नंतर एक येऊ शकतो, ॲल्युमिनियम नंतर एक येऊ शकतो आणि सिलिकॉन नंतर एक येऊ शकतो. त्याच्यामुळे त्याने त्याच्या आसपासच जागा बरोबर सोडल्या होत्या आणि त्या सोडलेल्या जागांना पण त्याने नाव दिलं. इव्हन त्याने त्याच्या प्रॉपर्टीज पण प्रेडिक्ट केल्या होत्या की इथे जो कुठला एलिमेंट येईल त्याच्या अशा अशा प्रॉपर्टीज असू शकतात. ठीक आहे. सो त्याने त्या जागांना नाव दिलं, एका बोरॉन, एका ॲल्युमिनियम आणि एका सिलिकॉन. आणि मग त्याने इंडिकेट केलं की याचा ॲटॉमिक मासेस साधारणतः 44, 68 आणि 72 रेस्पेक्टिव्हली असू शकतं. आणि जेव्हा नंतर या एलिमेंटचा शोध लागला तेव्हा त्याचे ॲटॉमिक मासेस ऑलमोस्ट सिमिलर होते. फक्त ॲटॉमिक मासेस नाही तर मेंडेलिव्हने त्याच्या डेन्सिटीज, त्याचं मेल्टिंग पॉईंट, त्याचा फॉर्म्युला, ऑक्साईडचं फॉर्म्युला काय असेल, हायड्राईडचं फॉर्म्युला काय असेल, हे सगळं पण प्रेडिक्ट करून ठेवलं होतं, जे की ऑलमोस्ट अप्रॉक्सिमेटली सेम आलं. ठीक आहे.
सो नंतर जेव्हा डिस्कवरी झाली तेव्हा आपण एका बोरॉनला स्कॅन्डियम, एका ॲल्युमिनियमला गॅलियम आणि एका सिलिकॉनला जर्मॅनियम काय लिहिले मी ते जर्मॅनियमची स्पेलिंग बरोबर आहे का? जर्मॅनियम, हां बरोबर आहे. सो अशी नावं काय दिली गेली. ठीक आहे. सो बेसिकली अशा पद्धतीने ही तुम्हाला जे आहे ते मॅच द कॉलमसाठी MCQजमध्ये वगैरे विचारलं जातं. सो प्लीज हे लक्षात ठेवा. सो मी या नोट्समध्ये जे काय लिहिलं आहे तेवढं सफिशियंट आहे, तेवढं लक्षात ठेवलं तर पूर्ण चॅप्टर तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. सो आधीच्या मेंडेलिव्हनी प्रेडिक्ट केलेल्या प्रॉपर्टीज आणि ॲक्च्युअल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या म्हणजे एवढं सिमिलॅरिटी पाहायला मिळतं की त्याने 5.9 सांगितलं होतं आणि आत्ता 5.94 आहे. 6.8 ॲटॉमिक मास सांगितलं होतं, 68 ॲटॉमिक मास सांगितलं होतं आणि आता 69.7 आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेम व्हॅल्यूज त्याने दिल्या होत्या. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे त्याने काय केलं होतं, नोबेल गॅससाठी पण एक सेपरेट ग्रुप बनवलं होतं. सेपरेट ग्रुपला त्याने नाव दिलं होतं 0 ग्रुप आणि त्याच्यामध्ये सगळे जे काही नोबेल गॅसेस आहेत ते त्याने ठेवलेले होते. म्हणजे त्याने हे पण बनवलं होतं. सो म्हणजे ऑलमोस्ट एक असं बेस्ट आणि खूप सुंदर आणि खरंच सगळे एलिमेंट्स ह्याच्यामध्ये बसतील, सगळे एलिमेंट्स फॉलो करतील असा एक टेबल त्याने बनवला होता. पण नियति को कुछ और ही मंजूर था आणि याच्यामध्ये बरेचसे डिमेरिट्स पाहायला मिळाले. 4 डिमेरिट्स पाहायला मिळाले. काय डिमेरिट्स आहेत आपण बघूया की याच्यामध्ये पण प्रॉब्लेम हाच झाला की कोबाल्ट आणि निकेल हे जे 2 एलिमेंट्स आहेत तर यांचा ॲटॉमिक मास सेम येत होतं आणि म्हणूनच न्यूलँडने पण त्यांना एकाच बॉक्समध्ये ठेवलं होतं. तर न्यूलँडचा पण डिमेरिट आहे आणि मेंडेलिव्हचा पण डिमेरिट आहे की दोघांचा ॲटॉमिक मास सेम येते आणि ॲटॉमिक मास सेम असल्यामुळे कोबाल्ट आणि निकलचं त्यांना सेम ॲटॉमिक मास असताना दुसऱ्या बॉक्सेसमध्ये ठेवू शकत नाही आपण, राईट. म्हणजे एकदम एक्झॅक्टली सेम ॲटॉमिक मास आहे आणि त्यांना आपण आजूबाजूला ठेवलं असं होऊ शकत नाही. सो अगेन हा एक डिमेरिट होता की ॲटॉमिक मास दोघांचं सेम येतं आहे. नेक्स्ट आहे मेंडेलिव्हने हे टेबल दिल्यानंतर खूप नंतर आयसोटोप्सचा शोध लागला आणि आयसोटोप्समध्ये काय असतं, प्रोटॉनचं नंबर सेम असतं. ठीक आहे. प्रोटॉनचं नंबर सेम असतं म्हणजेच काय, इथे लिहिते, प्रोटॉनचं नंबर सेम असतं म्हणजे काय, आपल्या भाषेमध्ये ॲटॉमिक नंबर सेम असतं. पण तेव्हा त्या लोकांना ॲटॉमिक नंबर माहितीच नव्हतं, त्यांना फक्त ॲटॉमिक मास माहिती होतं. ठीक आहे. मग त्याच्यामुळे मग परत आयसोटोप्सला कुठे ठेवायचं, म्हणजे एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत पण त्याचा ॲटॉमिक मास वेगळा आहे. ॲटॉमिक नंबर सेम आहे पण ॲटॉमिक मास वेगळा आहे. एलिमेंट पण सेमच आहे कारण केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत, फक्त फरक कुठे येते, ॲटॉमिक मासमध्ये. मग अशा एलिमेंट्सला कुठे प्लेस करायचं, लाईक C12 आहे, C13 आहे, C14 आहे, सगळे कार्बनच आहेत पण सगळ्यांचा ॲटॉमिक मास वेगळा आहे. मग अशा लोकांना कुठे प्लेस करायचं याचं कुठलंही प्रोव्हिजन मेंडेलिव्हच्या पेरियडिक टेबलमध्ये नव्हतं आणि त्यांना कुठे ठेवायचं हा मेंडेलिव्ह समोर चॅलेंज होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कारण मेंडेलिव्हचा पेरियडिक टेबल कशावरती आधारित होता, ॲटॉमिक मासवरती, आणि या सगळ्यांचा ॲटॉमिक मास काय होतं, डिफरंट होतं. आफ्टर दॅट थर्ड पॉईंट असा आहे की ॲटॉमिक मास कसं वाढतंय हे आपण सांगू शकत नव्हतो. कारण तुम्ही जर इथे पाहिलं तर ॲटॉमिक मास 69.7 आहे. समोरच्याचा म्हणजे त्याच्या बाजूला जो काही एलिमेंट आहे आता त्याचा ॲटॉमिक मास 69.71 येईल का 70 पॉईंट काहीतरी येईल का 75 येईल, आपण हे सांगू शकत नव्हतो. कारण ॲटॉमिक मास हे होल नंबरमध्ये बदलत नाही. होल नंबर म्हणजे काय, 5, 6, 7, 8 असे होल नंबरमध्ये बदलत नाही, ते डेसिमल नंबरमध्ये बदलते. सो आपल्याकडे कुठल्याही प्रकारची युनिफॉर्मॅसिटी नाही आहे. कारण नेक्स्ट एलिमेंट कुठलं असेल आपण असं नाही सांगू शकत ना की माझा बाजूचा एलिमेंट 69.9चा आहे तर नंतर 70.1चा असेल, कशावरून तो 70.5चा असेल किंवा तो 69.96चा असेल, काही पण असू शकतो. सो आपण काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. ठीक आहे. सो हा इश्यू होता ॲटॉमिक मासचे सोबत की ॲटॉमिक मास हे युनिफॉर्मॅसिटी दाखवत नव्हते किंवा ॲटॉमिक मास हे होल नंबरमध्ये बदलत नव्हते. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट एलिमेंट्स प्रेडिक्ट करू शकत नव्हतो. नेक्स्ट आहे हायड्रोजनची पोझिशन. हा अजूनही वादाचा मुद्दा आहे पण तेव्हाही होता. बेसिकली हायड्रोजन जो आहे तर तो ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 7 या सगळ्यांसोबत जे आहे तर ते सिमिलॅरिटी दाखवतोय आणि त्याचं असल्यामुळे हायड्रोजनला नेमकं कुठे ठेवायचं हे आपण सांगू शकत नव्हतो. आता काय सिमिलॅरिटी दाखवतोय बरं हा, तर बेसिकली पोझिशन ऑफ हायड्रोजन हा एक मेन डिमेरिट आहे किंवा मेन मुद्दा आहे की हायड्रोजन शोज सिमिलॅरिटी विथ हॅलोजन सोबत, पण जे की हॅलोजन म्हणजे काय, आपले जे फ्लोरीन क्लोरीन वगैरे आहे ग्रुप नंबर 7चे एलिमेंट्स त्यासोबत पण तो सिमिलॅरिटी दाखवतोय आणि ग्रुप नंबर 1 सोबत पण दाखवतोय. ठीक आहे. सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा होता की या सिमिलॅरिटीजमुळे तो अल्कली मेटल सोबत पण ठेवला जाऊ शकतो आणि तो काय म्हणूया आपण त्याला हॅलोजन सोबत पण ठेवला जाऊ शकत होतो आणि त्याच्यामुळे त्याचं आपल्याला करेक्ट पोझिशन मिळत नाहीये. ठीक आहे. सो हे सगळे डिमेरिट्स होते मेंडेलिव्हचे.
मग या सगळ्या डिमेरिट्सवरती ओव्हरकम करून एक नवीन पेरियोडिक टेबल आणला गेला, जो की आता आपण वापरतो, मॉडर्न पेरियोडिक टेबल. याचा शोध लावला होता हेनरी मोसेल यांनी. मग तो पेरियोडिक टेबल नेमका कशावरती आधारित होता, कसा बनवला होता आणि तो का ॲक्सेप्ट झाला आणि त्याच्यामध्ये काही चुका नव्हत्या का, तर हे सगळं आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत थोडीशी उत्सुकता आणि थोडंसं असं की नेमकं काय झालं होतं फिलिंग, तर ती आपण पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. हे सगळे नोट्स तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळणार आहेत. इव्हन मी ग्रॅव्हिटेशनचे नोट्स पण अपलोड केले आहेत. सो नक्की चेकआउट करा. आणि तुम्हाला काय वाटतं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे 1 दिवसानंतर, म्हणजे वेनसडेला. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.